नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता लोक उपवन या सोसायटीमध्ये आहे आणि या सोसायटीमधील हे सगळे नागरिक जे आहेत ते आज नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांना सत्कार रूपी आपला पाठिंबा देणार आहेत आणि हाच पाठिंबा जो आहे तो अनेक नागरिकांनी प्रभाग क्रमांक 4 मधील अनेक सोसायट्यांनी अनेक ज्या या प्रभागामधील जे नागरिक आहेत त्यांनी दिलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर याआधी देखील नितीन लांडगे यांना प्रेस्टीज सोसायटीमधील हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला। त्यानंतर आज लोक उपवन मधील हे जे सोसायटी धारक आहेत, हजारो सोसायटी धारक आहेत, ते देखील नितीन लांडगे यांना सत्कार रूपी पाठिंबा देणार आहेत। काल आपण पाहिलं की गांधीनगर मधील रहिवाशांनी देखील नितीन लांडगे यांना पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर यादव समाजाने देखील नितीन लांडगे यांना पाठिंबा दिलेला होता आणि आज या लोक उपवन मधील हे सगळे जे रहिवासी आहेत ते नितीन लांडगे यांना आपला सत्काररूपी पाठिंबा देणार आहेत। याचं कारण देखील तसंच आहे। या लोक उपवन सोसायटीमधील जो अंतर्गत रस्ता होता तो प्रचंड खराब झालेला होता। या रहिवाशांनी नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्याकडे मागणी केली होती की हा रस्ता बनवून द्यावा आणि त्यानुसार नितीन लांडगे यांनी लगेचच ही मागणी मान्य केली आणि स्वखर्चातून हा रस्ता जो आहे तो बनवून दिलेला आहे आणि आज हाच सत्कार रूपी पाठिंबा देण्यासाठी हे सगळे रहिवासी, हे सगळे जण जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सत्कार करण्यासाठी आज आपण त्यांना इकडे बोलवलेलं आहे। या सगळ्यांना बसवून येते आमंत्रणाला मान देऊन ते इकडे आलेले आहेत। तर सगळ्यांना विनंती आहे, मोठ्या माणसांना, लहान मुलांना नाही, एवढ्या खुर्च्या रिकाम्या आहेत तिकडे बसून घ्या प्लीज। या सोसायटीमधील तुम्ही इथे पाहता हे सगळे ज्येष्ठ नागरिक नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांना आपला सत्कार रूपी पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। मी लोक उपवन प्रभाग क्रमांक 4 मधील लोक उपवन या सोसायटीमध्ये आहे आणि आज हे सगळे या सोसायटीमधील नागरिक जे आहेत ते नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांना आपला सत्कार रूपी पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत। तेव्हापासून ते कामाला म्हणजे प्राधान्य देतात आणि सोशल कामं भरपूर करतात, ते सार्वजनिक कामं भरपूर करतात। जनसामान्यावर त्यांची पकड आहे आणि लोकांना त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की फक्त ही एकच सोसायटी नाहीये, तर शुभारंभ असेल, प्रेस्टीज असेल, या सगळ्या सोसायटींच्या हजारो नागरिकांनी नितीन लांडगे प्रणोती नितीन लांडगे यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। काल जर आपण पाहिलं तर नळपाड्यामध्ये देखील गांधीनगर या परिसरामध्ये हजारो नागरिकांनी नितीन लांडगे यांना आपला पाठिंबा दर्शवलेला होता। यादव ट्रस्टने देखील नितीन लांडगे यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आता जर तुम्ही पाहिलं तर लोक उपवन मधील या सगळे नागरिक जे आहेत ते नितीन लांडगे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नमस्कार, न्यूज ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आता आहोत ठाण्यातील वसंत विहारातील लोक उपवन फेज 1 या ठिकाणी। फेज 1 लोक उपवन फेज 1 मधील जो रस्ता होता त्या रस्त्याची दुरावस्था झाली होती आणि नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांनी हा रस्ता आहे तो स्वखर्चातून बनवून दिलेला आहे। लोक उपवन फेज 1 मधील सुमारे 2,000 नागरिकांना दिलासा मिळालेला आहे आणि त्यासाठी आज युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे व प्रणोती नितीन लांडगे यांचा सत्कार या ठिकाणी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला लांडगे प्रणोती नितीन लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आणि आपण बघत असाल तर सोसायटीचे नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही पाहताय हे सगळे जण या प्रभागातील हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, ही सगळी लहान मुलं आहेत, हे सगळे नागरिक जे आहेत नितीन लांडगे यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। मी तुम्हाला हा एक रोड दाखवतो। हा जो अंतर्गत रोड आहे, हा रोड
स्वखर्चाने नितीन लांडगे यांनी बनवून दिलेला आहे। या रोडची प्रचंड अशी दुर्दशा झालेली होती आणि आता हा रोड तुम्ही पहा, अतिशय चकाचक असा हा रोड आहे आणि हा रोड संपूर्ण करून दिला तो नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे। आता ही मुलं या रस्त्यावरून व्यवस्थित सायकल चालवू शकतात, त्याचं कारण आहे नितीन लांडगे यांनी बनवून दिलेला चकाचक हा रोड आणि त्यांचेच आभार मानण्यासाठी आणि त्यांना सत्कार रूपी पाठिंबा देण्यासाठी हे सगळे जे आहेत सोसायटी धारक इथे उपस्थित झालेले आहेत आणि एक सत्कार रूपी असा पाठिंबा जो आहे तो नितीन लांडगे यांना हे सोसायटी धारक देणार आहेत। हा संपूर्ण रोड जो आहे तो चकाचक चांगला करून दिला आहे नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांनी स्वखर्चातून आणि त्याच्याच आभार मानण्यासाठी, त्यांचे धन्यवाद करण्यासाठी, त्यांना सत्कार रूपी पाठिंबा देण्यासाठी हे सगळे रहिवासी या सोसायटीमधील इथे उपस्थित झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जेवढ्या सोसायटी आहेत त्या सगळ्या सोसायट्यांनी नितीन लांडगे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर काल गांधीनगर असेल, नळपाडा असेल या परिसरातील नागरिकांनी देखील नितीन लांडगे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या सोसायटीतील नागरिकांनी पाठिंबा देण्याचं कारण तुम्हाला दाखवतो। हा चकाचक रोड जो आहे तो स्वखर्चाने नितीन लांडगे यांनी बनवून दिलेला आहे आणि इथे तुम्ही पाहता या सत्काराला सुरुवात होती। एक सत्कार रूपी पाठिंबा नितीन लांडगे यांचा केला जातोय। प्रणवती नितीन लांडगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। पंधराशे रहिवाशांना जो आहे तो नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांना सत्कार पाठिंबा आज मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचं आगमन जसं जर आपण शिवगारपुरे वहिनीला विनंती करेन की त्यांनी श्री नितीन लांडगे यांचाही सत्कार करावा। प्रणवती नितीन लांडगे आणि नितीन लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे। सत्कारूपी पाठिंबा आहे तो या लोकउपवन फेज 2 मधील नागरिकांच्या वतीने त्यांना देण्यात येत आहे। आता मी रोज विविध ठिकाणी श्री साळवी यांना विनंती करीन नागरिकांचा की युवराज कदम जे शाखा प्रमुख आहेत त्यांचा सत्कार करावा आपण। युवराज कदम तुम्ही इथे पाहताय नितीन लांडगे यांचे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी युवराज कदम आहेत, टोनी सिंग आहेत, त्यांचे सगळे सहकारी धर्मवीर नगरच्या शाखेचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या सोबत, कारण नितीन लांडगे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रभागामध्ये आघाडी घेतलेली आहे। आज त्यांनी जी कामं केलेली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून, कोरोना असेल आणि त्यानंतरचा सगळा काळ असेल, नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हे सर्व काम होत आहे आणि याच कामाला आता प्रतिसाद हे सगळे नागरिक देताना दिसत आहेत। कारण प्रभाग क्रमांक 4 मधील सगळ्या मोठ्या सोसायट्या, गांधीनगर, नळपाडा या सगळे जे विभाग आहेत त्या सगळ्यांनी नितीन लांडगे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये असेच कार्यक्रम घेऊन ते सगळे नागरिक नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत। टोनी सिंग जे शाखा प्रमुख इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सत्कार करावा। तुम्ही ते पाहताय की युवराज कदम, टोनी सिंग, धर्मवीर नगरची संपूर्ण शाखा, नितीन लांडगे यांचे सहकारी हे सगळेजण नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्यासोबत उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहेत। नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांना सत्कार रूपी पाठिंबा या लोक उपवन सोसायटीमधील हजारो नागरिकांनी दिलेला आहे। कारण त्याला तसंच आहे,
अतिशय प्रचंड खराब झालेला जो रस्ता आहे तो रस्ता नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांनी स्वखर्चातून बनवून दिलेला आहे आणि त्याचेच आभार मानण्यासाठी आणि एक सत्काररूपी पाठिंबा देण्यासाठी लोक उपवन मधील हे सगळे जे सोसायटी धारक आहेत ते इथे जमलेले आहेत आणि त्यांनी आपला एक पाठिंबा नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांना दिलेला आहे. त्याला त्याचा मनोगत व्यक्त करायची इच्छा आहे. पाच पाटील पटकन यावं. शूट घ्या. यांच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवण्यामध्ये नितीन लांडगे हे नेहमी याला आपल्याचा तो रस्ता विचार नितीन त्यांनी आपल्याला माहिती त्याचा असेल काही मनोगत घेऊन दिवसांपासून आणलेला आहे. सोसायट्यांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी स्वखर्चाने रस्ता करून दिलेला आहे. यांनी मनोगत व्यक्त नागरिकांनी कोणती केल्यानंतर समस्या आपण मांडली सर्वांना असेल तर त्वरित विनंती सोडवण्यामध्ये एवढ्या नितीन लांडगे यांचा पुढाकार असतो. तो बोलणार आणि आज असेल देखील आपण बघत असाल की त्याला पण उपवन फेज 1 मध्ये जो रस्ता होता त्या रस्त्याची दुरावस्था झाली होती आणि हा रस्ता नितीन लांडगे यांच्या माध्यमातून स्वखर्चाने करून देण्यात आलेला आहे. त्याचमुळे आज संपूर्ण सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. Myself Parth Rakesh Patil from Narmada. Today I am here to express my gratitude towards Pranoti aunty and Nitin uncle for their work of main road in the society. We are more than obliged towards you for your work, which has enabled us to carry out many activities like cycling, skating, and driving more efficiently. Now I would like to conclude my speech by thanking Varsha aunty and Prashant uncle for their support and dedication towards their duties. Thank you. तुम्ही पाहताय की या लहान मुलांनी देखील प्रणवतीने नितीन लांडगे आणि नितीन लांडगे यांचे आभार मानलेत. मी मगाशी तुम्हाला जो रस्ता दाखवला तो रस्ता प्रचंड खराब झालेला होता आणि आता हा रस्ता अगदी चकाचक झालेला आहे आणि ही सगळी लहान मुलांना आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जो त्रास होत होता तो पूर्णपणे संपलेला आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. सर्वप्रथम लोकउपवन सोसायटीतील सर्व जी माझी नवीन झालेली आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि जो मान सन्मान तुम्ही आम्हाला दिला. खरं तर ह्या मान सन्मानाचे खरे हकदार जे आहेत ते शिवरात्रे साहेब आणि ताई आहेत. कारण की ज्या प्रकारे त्यांनी माझ्याकडे फॉलोअप केला. खरं तर माझा मित्र देखील जो की शिवरात्रे साहेबांचा जुना मित्राचा मुलगा आहे त्याच्याकडे त्यांनी एक व्यक्त केलं होतं की आमच्या सोसायटीमधला इंद्रधन रोड जो आहे तो अत्यंत खराब झालेला आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील आणि खास करून लहान मुलं, कारण की आता लहान मुलांना खेळायला मैदान उरलेली नाही आहेत तर सोसायटीच्या ज्या रस्ते आहेत त्याच्यावरच ते मुलं खेळत असतात आणि तो रस्ता सुद्धा त्यांना खेळण्यासाठी नीट उपलब्ध नव्हता. ही जेव्हा कंप्लेंट त्यांनी आमच्याकडे केली तात्काळ आम्ही त्याच्यावर त्यांना सांगितलं की सर आम्ही सर्वे करायला कधी माणूस टाकू तुम्ही सांगा आणि त्यांनी देखील लागलीच आम्हाला उत्तर दिला. आमची पूर्ण इंजिनियरशी केली आणि प्रॉपर सर्वे करून गेली आणि माझ्या मते एका दिवसामध्ये आपण हा रोड जो आहे स्वखर्चाने आपण करून दिला आणि तुम्ही मला हे काम करण्यासाठी इकडे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हा रस्ता जी कामाची पोचपावती मला आता पाटील जे त्यांच्या पाच पाटील यांच्या भाषणानेच मिळालेली आहे. कारण की आपल्या कामाचं कौतुक एका लहान मुलाकडून होलं आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की बाबा आम्हाला सायकलिंग करायला, स्केटिंग करायला आता चांगला रस्ता झालेला आहे. तर माझं इंटेन्शन पण तेच होतं की बाबा विकास जर कागदावर राहिला तर त्याचा उपयोग नाही. तो विकास हा प्रत्यक्षात आला पाहिजे. तो विकास लोकांच्या उपयोगाला आला पाहिजे आणि कुठेतरी आपल्या केलेल्या कामाच्या मुळे लोकांचा जर फायदा होत असेल तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारची कामं केली पाहिजे. मला आणखी एक गोष्ट इकडे सांगायची की मला अत्यंत अभिमान वाटतो की मी अशा पक्षामध्ये काम करतो ज्या पक्षाचं धोरणच म्हणजे असं आहे की आमचे जे इथून सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच्या माध्यमातूनच लोकांची कामं करा. लोक तुमच्याबरोबर आपोआप जोडले जातील. लोकांसाठी गर्दी घेऊन टाक.
शिवसेनेच्या माध्यमातून 365 दिवस जर तुम्ही बघितलं तर आमच्या शाखेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. परंतु योगायोग असा आहे की हा इलेक्शनच्या वेळेसच हा रस्ता आम्हाला करण्याची संधी मिळाली, कारण की तेव्हाच तुम्ही मला अप्रोच झाला. हा योगायोग आहे. त्याच्यावर मी क्लिअर करतो की इलेक्शन पुरतं हे नाही आहे, आपलं जे रस्ता जो झालेला आहे तो शिवसेना असेल आणि आपलं लोकउपक्रम सोसायटी आहे ह्याच्यामधला एक चांगला ब्रिज आपल्यामध्ये आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात सुद्धा जेवढी तुमची काही कामं असतील, जेवढी काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, माझ्यावरती सुंदरपूर साहेबांकडे एक वेगळी लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये गार्डनचं काम आपल्याला करायचं आहे, सोसायटी ऑफिसचं काम करायचं आहे, इकडे जे तुमचं फाउंटन अगोदर होतं त्याचं थोडंसं काम त्यांनी मला सांगितलेलं आहे करायला. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जर आम्हाला साथ दिली तर नक्कीच तुमच्या सोसायटीमध्ये इंटरनेट जी काही कामं आहेत ती नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलात आणि माझं आणि माझ्या प्रगतीचं मनोबल वाढवलं आणि माझा एवढा छान मान सन्मान केला त्याबद्दल सर्व लोकउपक्रम परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद नितीन. मला इथे दोन मिनिटं बोलावंसं वाटतं. आणि बऱ्याच दिवसांनी मी पण खाली उतरलो, आज सुद्धा जे आहे कारण इथलं वातावरण इतकी गर्दी बघून मला खूप उत्साह आलेला आहे. पहिल्यासारखे जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे. निर्माण व्हायला लागलं असं मला वाटतं. मध्ये जी गॅप पडली ती गॅप आता आपण भरून काढूया. गेली 20 वर्ष आम्ही आपल्याला मेहनत करून सगळं काम वगैरे करायचो. कुठेतरी आपण समाजात राहत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून नितीन लांडगे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रभाग क्रमांक 4 मधील समस्यांकडे लक्षवेधी काम केलं जात आहे. आणि कुठेतरी आज जे आहे या नागरिकांच्या माध्यमातून नितीन लांडगे यांचा जाहीर सत्कार सन्मान जो आहे तो होताना पाहायला मिळतो. लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, प्रभागातील नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून हा सन्मान होताना पाहायला मिळतोय. आपण चालू करूया आणि मुलांना आणि आपल्या सिनियर सिटीजन सोसायटीतल्या आनंद वाटेल, उत्साह वाटेल असं वातावरण आपल्या सोसायटीमध्ये निर्माण करूया. मला खात्री आहे शृंगारपुरे वहिनी आणि प्रशांत आणि आता जी अपेक्षित कमिटी आहे ते सगळेजण चांगलं काम करतायत. तर त्यांच्या हाताखाली आपण सगळेजण त्यांना सपोर्ट करून ही सगळी कामं करायची आहे. नितीनने आपल्याला सांगितलेलंच आहे काय काय कामाची लिस्ट त्यांना दिली होती. दुसरी गोष्ट अशी की मी नितीनला एक विनंती केली आहे की बाबा आमचा कॉम्प्लेक्स एकच नाही, आणखी बरेच कॉम्प्लेक्स आहेत ज्यांच्या अनेक समस्या आहेत. तर त्या सगळ्या समस्यांचं निराकरण ताबडतोब होऊ शकत नाही याची मला कल्पना आहे. पण आता काय करायचं की कॉर्पोरेटर भेटणार कुठे, नगरसेवक आपल्याला भेटणार कुठे हा मोठा प्रश्न असतो. तर त्याला मी काय सांगितलं की आमच्या कॉम्प्लेक्समध्ये कुठेतरी एक टेबल आणि चेअर आम्ही तुम्हाला देऊ. त्या टेबल आणि चेअरवर तुम्ही तुमचा कोणतरी खात्रीचा माणूस बसवा ठराविक वेळेला दिवसातनं की बाबा 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 काही जमेल ते किंवा आठवड्यात एकदा बसला तरी चालेल. आणि त्याचं काम एकच की आजूबाजूच्या लोकांमधनं जे काय त्यांच्या कंप्लेंट्स असतील, जे काय त्यांच्या मागण्या असतील त्या सगळ्या पेपरवर लिहायचं, कोणी नाही, पेपरवर लिहून नितीनला ऍड्रेस करून त्यांनी त्या माणसाकडे द्याव्यात आणि त्या माणसाने त्या सगळ्या मागण्या कागदोपत्री केलेल्या नितीनपर्यंत पोचवाव्या. मग नितीन एक महिन्यातनं एकदा 2 महिन्यातनं एकदा एक परिषद घेईल सगळ्या लोकांच्यासाठी आणि त्याच्यातनं तो सांगेल बाबा हे मी करू शकतो, आता करू शकतो, हे नंतर करू शकतो, हे मी करू शकतो, हे आपण आमदाराकडे जाऊ, जे काय असेल ते. पण निदान आपल्या मागण्या किंवा आपल्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्यांना वाचा तरी फुटेल अशी मला खात्री आहे. कारण नितीन पहिल्यापासून मी त्याला चांगला ओळखतो. नितीन कामं करणारा मुलगा आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की तो कामं करणार. तर त्याला मी ही विनंती केलेली आहे की एक माणूस तुला इथे बसव, आठवड्यात एकदा बसला तरी चालेल, रोज नाही बसला तरी चालेल, पण इथल्या 4, 5, 6 सोसायटी ज्या आहेत त्यांच्या कंप्लेंट तू सगळ्या तुझ्याकडे घे आणि मग तुझ्या पद्धतीने त्यांचे विल्हेवाट लाव जे काय करायची. तर नितीनने ते मान्य केलेलं आहे. सुरुवात आता कधी होते तो बघूया. इतकं म्हणून मी माझं 2 शब्द संपवतो. दुसरं आणखी काय आहे की बाकी कोणाला काय बोलायचं असेल तर आताच बोला. कोणाला इच्छा आहे का काय बोलायची, इथे काय बोलला तरी चालेल असं काय नाही. मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने जे आहेत प्रत्येक सोसायटीला भेट देत असतात. आवर्जून नितीन लांडगे, प्रणोती लांडगे यांच्या माध्यमातून कुठेतरी नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येताना पाहायला मिळत आहेत. आज माझ्यासाठी खूप अभिमानाची
आनंदाची गोष्ट आहे की माझी खूपच प्रिय मैत्रीण प्रणोती आज आपल्या समोर सोसायटीमध्ये म्हणजे ह्या कामानिमित्त तरी ह्यातलीच आधी प्रणोती तुला आमच्या सगळ्यांकडून खूप सपोर्ट, तुला खूप खूप शुभेच्छा. खरंच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मी आज तुला इथे आणि आम्हाला तुला अजून खूप पुढे बघायचं. आपल्या कामाची पोचपावती देखील या त्यापैकी कोणाला काय सजेशन, काही सूचना किंवा काही फॅन हिअरिंग काय बोलायचं असेल तर येऊ शकता इकडे. विविध समस्या ज्या आहेत ते मार्गी लावलेल्या पाहायला मिळतात. आहे का कोणी? यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्याला अपेक्षित चेअरमन शृंगारपुरे वहिनी यांना 2 शब्द बोलायचे. सांगायची आहे एका हाकेवर आणि धावत येणारा जर कोणी असेल तर तो आमचा नितीन भाईच आहे. कारण हे कार्य जे आपलं रोडचं कार्य होतं आम्ही जेव्हा त्यांना अप्रोच केला तेव्हा सो टू अर्थ की त्यांनी लगेच ते म्हणजे असं कार्य करायची सुरुवातच केली. एका दिवसाचा आत हे एक चॅलेंजिंग वर्क आहे जे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी अजून दुसरे 2-3 दिवस तिकडे येऊन लोकांची पाहणी केलेली आहे. त्यांनी आमच्या समस्या आम्ही त्यांना मांडलेल्या आहेत. ते झाडांबद्दल, नंतर आपलं अजून गार्डन जे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, ओपन जिम आहे, हे फाउंटन एरिया आहे, हे सगळं आम्ही त्यांना मांडलेलं आहे. आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे की मी जरूर तुम्हाला लाभेल या सगळ्या कामासाठी आणि ते त्यांच्यासाठी पण गौरवाची गोष्ट असणार आहे आणि आपल्यासाठी तर आहेच. तर असाच साथ आम्हाला तुमचा लाभू द्या. दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच हक्काचा आपला नितीन दादा असं म्हणत जे आहे नागरिकांनी हक्काने काही कामं देखील एक गोष्ट पाहायला माझी मिळतात. सांगायची राहून राहिली. माझी टीम जेव्हा इकडे काम करत होती लेट नाईट आपलं काम चालू होतं, पण सोसायटीतले सर्व कमिटी मेंबर्स आणि ज्येष्ठ नागरिक जातीने इथे उपस्थित होते आणि माझी जी इंजिनियरची आणि डांबर काम करणारी जी टीम होती त्यांना जातीने त्यांनी जेवण दिलं, 3-4 वेळा चहा दिला. म्हणजे अशी आपुलकी असणारी माणसं. नाही तर कधी कधी काय होतं, बाबा काम चालू आहे आपण फक्त खिडकीतून बघायचं आणि काम झाले की नाही, ते होते की नाही फक्त बघायचं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण खाली उतरून त्या टीमचं पण मनोबल वाढवत होता. त्याबद्दल माझ्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन टीम तर्फे सुद्धा मी तुमचे मनापासून आभार व्यक्त केले. आमचा कॉम्प्लेक्स एवढा चांगला आहे ना की जे लोक आम्हाला शिवाय देतात त्यांना पण आम्ही जेवण देतो. तर तुम्हाला तर जेवण देण्याचं काय कारणच नाही. तुम्ही आमच्यासाठी एवढी कामं करताय, आमच्यासाठी एवढे येत आहे, तर तुम्हाला चहा पाणी जेवण डेफिनेटली देणार. नक्कीच कुठेतरी आपल्या हक्काच्या माणसासमोर जे आहे नागरिकांनी इच्छा व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 4 मधील जे आहे लोक ओपन पेज 1 परिसरात आहोत आणि कुठेतरी नागरिकांनी जे आहे आपल्या लाडक्या दादाला जे आहे पाठिंबा देत या ठिकाणी सगळ्यांकडनं माझ्या महिला मंडळांकडनं आणि प्लस लोक सोसायटीमधला सगळ्यांकडून एक थँक्स करायचा आहे नितीन सरांना आणि मॅडमला की त्यांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे. आणि रस्त्याचं मेन तर आम्ही जसं सांगितलं त्याच्यावर लगेच त्यांनी बांधकाम चालू केलं. आणि ऍट द सेम टाइम मला एक अजून रिक्वेस्ट करायची आहे की मुलांसाठी जे गार्डन आपण म्हणतोय ते थोडंसं जरा लवकरात लवकर करण्यात आलं तर खूप छान वाटेल आम्हाला. ॲज वेल एज बाकीही रस्ते आपले आहेत जिथे वी वुड लाईक युअर हेल्प फॉर द सेम. आणि बाहेर म्हणजे हे सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये नाहीये, तर सोसायटीच्या प्रिमायसेसच्या बाहेर जे ग्राउंड आणि म्हाडा साईडनं येतात त्यामुळे भरपूर मुलं क्रॉसिंग वगैरे प्रॉब्लेम होतो. शाळेतली मुलं वगैरे जात असताना तर तिथे थोडं कोणतरी असलं पाहिजे, एक हवालदार किंवा ट्रॅफिक सिग्नल वगैरे कोणी नसतं, तर ते एक अटेन्शन मध्ये आणलं तर खूप चांगलं होईल. आणि आय वुड ऑल्सो लाईक टू थँक वर्षा मॅम, कारण की त्यांनी खूप जास्त इनिशिएटिव्ह म्हणजे आय गेस त्या कमिटीमध्ये आल्यापासून त्यांनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतले आहेत वेगवेगळ्या गोष्टी बघतात. म्हणजे आज तरी 3 वर्ष मी इथे सोसायटीमध्ये राहते आहे, बट ह्या 3 वर्षामध्ये गेली 1 वर्ष झालेत मी बघते की काहीतरी इनिशिएटिव्ह होत आहेत, काही ना काहीतरी कार्यक्रम सतत चालू आहेत. सो आय वुड रिअली लाईक टू थँक वर्षा मॅडम टू and sir and ma'am for all your support, your kind support. My gratitude to you. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेले मॅडमच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. मॅडम, चौबळ सरांनी आम्ही तुमचे जे प्रश्न होते खास करून चौबळ सरांनी 2 प्रश्न आपल्याकडे मांडलेले की गेटच्या बाहेर
जे हॉकर्स आहेत त्याच्याबद्दल आणि मागच्या साईडने गेटने जे रात्रीचा अंधार आहे आणि तिथे जरा आपल्याला काळजी करायची आहे असे ऑलरेडी हे 2 प्रश्न चौबळ काकांनी मला मांडले होते. त्याच्यामुळे त्याचा फॉलोअप आपण टीएमसी बरोबर करतच आहोत. इव्हन जे वेंडर्स असोसिएशन आहे तिथे पण आमचं बोलणं झालेलं आहे आणि एक कॉमन मीटिंग येणाऱ्या काळामध्ये आपण सोसायटी आणि हॉकर्स असोसिएशन यांच्याबरोबर एक कॉमन मीटिंग विथ टीएमसी ऑफिशियल्स ऑफकोर्स त्यांच्याबरोबर आपण ती अरेंज पण केलेली आहे. फक्त हे इलेक्शनच्या मुळे ती डिले होते, पण नक्कीच येणाऱ्या 20-25 तारखेनंतर एक कॉमन मीटिंग आपली असोसिएशन, टीएमसी आणि आपली सोसायटी, मग त्या सोसायटीमध्ये लोकउपन फेज 1 पण आलं, फेज 2 पण आलं. ही कॉमन मीटिंग, कॉमन अजेंडा आपण सांगितलेला आहे आणि त्यामध्ये आपले जे खासदार आहेत नरेश मस्के साहेब त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यू केलेला आहे आणि सोसायटीच्या म्हणण्यानुसार ज्या काही डायरेक्शन्स येतील त्या 100% आपण फॉलो करून तुमचा जो महत्वाचा मुद्दा आहे की फुटपाथ आणि ते बॅकसाईडचं जे गार्डनच्या मागे जो अंधार आहे आणि रॉंग साईडने वे होतो तो डेफिनेटली ऍड्रेस होण्यासाठी मदत होणार आहे. आणि श्रेय त्यांनी ते माझ्या मागे लागून मीटिंग कधी लावतोय. नक्कीच कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी अरे वेळ थांब वेळ नक्कीच कुठेतरी आपल्या लाडक्या दादासाठी आहे नागरिक मोठ्या प्रमाणात जे आहेत पाठिंबा देत या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. कुठेतरी लोकप्रियता नितीन लांडगे, प्रवृत्ती लांडगे यांची जी आहे ती प्रभाग क्रमांक 4 मध्ये जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात समस्या गंभीर रस्त्याला सर्कल नव्हतं, सिग्नल नव्हते, मध्ये डिवायडर नव्हता, इथे बरेच ऍक्सिडेंट व्हायचे. तर आपल्या कॉम्प्लेक्स मधले जे ऍक्टिव्ह लोक होते त्या आम्ही सगळ्यांनी मिळून म्युन्सिपालिटीशी आणि पोलीस ऑथॉरिटीशी परस्यू करून ते सर्कल, डिवायडर आणि सिग्नल हे तिन्ही आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता यांनी कोणी सांगितलं ना म्हाडामधनं रॉंग साईडनी लोक येतात, तर ते सुद्धा आम्ही घेतलेलं होतं प्रकरण. पण तिथे काय होतं की ट्रॅफिकवाले रोजच्या रोज येऊन बसत नाहीये. तर तुम्ही आता म्हणाल ते बरोबर आहे, ते प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे तो. रॉंग साईडनी येतात गाड्या आणि ऍक्सिडेंट व्हायची शक्यता जास्ती असते आणि जास्तीत जास्त ऍक्सिडेंट लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं आणि पालक आणि सिनियर सिटीजन यांच्याच बाबतीत होऊ शकतो. तर हा सुद्धा एजेंडावर आपल्या आहे, हा प्रश्न सुद्धा घेतलेला आहे आणि योग्य वेळी त्याची सुद्धा वाचलात लावण्यात येईल हे मी नितीन साहेबांतर्फे तुम्हाला सांगतो. नक्कीच कुठेतरी आपल्या हक्काचा लाडका आजची सभा आता हळूच बोलण्यासाठी युवा नेते आजची सभा आता समाप्त झाली असं मी जाहीर करतो. तिथे अल्पोपहार ठेवलेला आहे, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. नितीनजी मोठ्या प्रमाणात जे आहे प्रभाग क्रमांक 4 मधील समस्येवरून आपण आणि लहान मुलांसाठी भूमिकेत ते राहिलेला पाहायला मिळालेला कोणीतरी आहे. व्हायला आज सुद्धा तरी नागरिकांनी, लहान चिमुकल्यांनी, ज्येष्ठांनी आपल्या हक्काच्या नितीन दादासाठी या ठिकाणी एकच जयघोष केला की हमारा नेता कैसा हो, नितीन लांडगे जैसा हो. कसं बघता, लोकप्रियता वाढलेली आहे. नाही, तुम्ही नेता म्हटलात तर मला नेता म्हणून नाही तर ह्या विभागाचा बेटा म्हणून काम करायचं आहे. तुम्ही बघितलं की एका लहान मुलाने त्यांचं मनोगत कशा प्रकारे व्यक्त केलं, हीच खरी आमच्या कामाची पोचपावती आहे. जो लहान मुलांना त्रास होत होता की तिथे बाबा सायकल खेळू शकत नाहीयेत, तर त्यांना खेळायला मैदानं नाहीयेत, त्याच्यामुळे ती मुलं रस्त्यावर कुठेतरी क्रिकेट, सायकलिंग, स्केटिंग सारखे गेम्स खेळत होती. परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे तिथे त्यांना खेळण्यास अडचण निर्माण येत होती. ज्येष्ठ नागरिकांकडून वारंवार आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आणि ह्याचा पाठपुरावा शृंगारपुरे ताई असतील, सर असतील किंवा चौबळ साहेब असतील यांनी कंटिन्युअसली आमच्याकडे केला आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही त्वरित हा रोड बनवण्याचं चॅलेंज स्वीकारलं. आणि खास करून मला सोसायटीच्या लोकांना पण धन्यवाद द्यायचा आहे की रोड कंप्लीट होईपर्यंत पूर्ण सोसायटीची कमिटी खाली होती. जातीने आमचे जे वर्कर्स होते त्यांच्यासाठी पण त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. असं एक नवीन नातं आमचं ह्या लोकउपवन सोसायटीबरोबर झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आशीर्वाद रूपी पाठिंबा लोकउपवनची सोसायटी आम्हाला देणार आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आता प्रश्नांची किंवा समस्यांचा पाडा जो आहे तो वाचण्यात आलेला आहे. मग गेले 25 वर्ष नगरसेवक यांच्या कार्यकाळात काय कामं झालीत का नाही याचा प्रश्न उपस्थित नाही. नक्कीच मागच्या इतिहासात मी जाणार नाही, परंतु येणाऱ्या काळांमध्ये जे जे प्रश्न त्यांचे आहेत ते 100% मागणी लावण्यासाठी आम्ही, जसं की मी बोललो
की निवडणूक काळांमध्ये आम्ही काही ॲक्शन घेऊ नाही शकलो, परंतु आदरणीय नरेश म्हस्के साहेब असतील किंवा ह्या विभागाचे आमदार प्रतापजी सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून जे त्यांचे प्रमुख 2-3 प्रश्न होते ते म्हणजे हॉकर्सचं त्यांचा एक मोठा प्रश्न आहे आणि मागे बॅकसाईडला ट्रॅफिकचा आणि रॉंग साईडने येणाऱ्या गाड्यांचा जो प्रश्न आहे तो ऑलरेडी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये तो प्रश्न त्यांचा लवकरात लवकर सुटेल याची मी आशा व्यक्त करतो. नक्कीच जिथे समस्या गंभीर तिथे नितीन लांडगे खंबीर अशी भूमिका देखील जी आहे ती ताई, ठाणेकरांनी आज व्यक्त केलेली आहे. नितीन लांडगे, प्रणोती लांडगे यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. काय भावना आहे? आम्हाला आमचं अहोभाग्य आहे की आम्हाला नितीनजी आणि प्रणोदीजी लाभले आहेत. आमच्या लोक उपवन फेज 1ला नवीनच रूप देणार आहेत आणि यासाठी खूप खूप त्यांचा धन्यवाद आणि शुभेच्छा. म्हणजे त्यांनी ते हे काम करून आमच्या सगळे लोक उपवनवासियांचं मन जिंकून घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी राहणार आहे आणि तेही आमच्याबरोबर नेहमी राहणार आहे. थँक्यू. नक्कीच कुठेतरी जे आहे नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काका देखील आहेत. काका नक्कीच आपण जर काकांकडनं देखील जाणून घेतलं. आपल्यासोबत बोलण्यासाठी मॅडम देखील आहेत. मॅडम काय सांगाल कुठेतरी नितीन लांडगे यांच्या माध्यमातून जे आहे सातत्याने या प्रभाग क्रमांक 4 मधील प्रश्न मार्गी लागलेले पाहायला मिळतात आणि आज सुद्धा जे आहे जाहीर पाठिंबा देत तुम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे. कसं बघता ह्या प्रभागामध्ये अनेक समस्यांना नितीन लांडगे हे जे आहे सोडवण्यासाठी अग्रेसर असतात? मी ठाण्यात खूप जुनी नाहीये, मी नवीनच आहे, पण जेव्हापासून मी या दाम्पत्यांना ओळखते तेव्हापासून त्यांचे नेहमी पॉझिटिव्हच रिव्ह्यू आले आणि त्या निमित्तानेच मी त्यांच्या जवळ गेले. जेव्हापासून म्हणजे प्रणोतीला मी जेवढी ओळखते तेवढी प्रणोती सामाजिकच नाही पण मैत्रिणींमध्ये पण प्रणोती तेवढीच हेल्पफुल आहे. आम्ही कधीही प्रणोतीला कुठल्या गोष्टीत कॉल केला असेल तर प्रणोती नेहमी आमच्यासाठी उभी होती. थँक्यू. काका कसं बघता युवा नेतृत्व आहे मोठ्या प्रमाणात या प्रभागातील समस्यावरून नितीन लांडगे नेहमीच अग्रेसर आहेत. सोसायटीमधील रस्ते असतील, लहान मुलांसाठी असतील, लहान मुलांचा लाडका दादा, ज्येष्ठांचा मुलगा म्हणून नितीन लांडगे या प्रभागामध्ये जे आहे लोकप्रियता वाढलेली आहे. नाही, मी नितीन लांडगेला गेली 20 वर्ष ओळखतो. तो लहान मुलगा होता, म्हणजे अजून माझ्यापेक्षा लहानच आहे तो, पण लहान मुलगा होता तेव्हापासून युवा पदाधिकारी होता तेव्हा त्यांनी केलेलं काम मी बघितलेलं आहे. आता तो सिनियर ग्रुपमध्ये आला तेव्हापासून मी बघतोय त्याचं काम हे नेहमी लोकाभिमुखच असतं. सोशल वर्क करायला त्याला आवडतं आणि तो मनापासून करतो. कोणी आलं तरी त्यांना तो नाराज करत नाही. जेवढं त्याच्याकडनं करता येईल तेवढं तो करतो. आमच्या इथे आता रस्ता वगैरे केला तर वास्तविक तशी काही आवश्यकता नव्हती, पण त्यांनी त्या स्वतः जबाबदारी घेतली आणि त्यांनी तो रस्ता केलेला आहे. खरोखरच आमच्या सगळ्या सोसायटीच्या लोकांना खूप आनंद झाला आणि म्हणून आम्ही आज त्याला सत्काराला इकडे बोलवलेलं आहे. त्याच्या हातनं अशीच चांगली लोकोत्तर कामं होत राहोत आणि आम्हाला असाच नितीनचा सहवास वर्षानुवर्ष मिळत राहू. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. नक्कीच कुठेतरी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा वारसा घेत नितीन लांडगेंनी देखील या घोडबंदर पट्ट्यामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते मार्गी लावले. त्यामुळे कुठेतरी लोकप्रियता त्यांची वाढली. या सगळ्या नागरिकांनी नितीन लांडगे यांना जो सत्काररूपी पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. त्याचं कारण आहे हा झालेला चकाचक असा रोड. अतिशय प्रचंड खराब असा हा रोड होता आणि हा रोड चकाचक झालाय. ही सगळी लहान मुलं इथे सायकलिंग करतायत. ज्येष्ठ नागरिकांना इथे चालणं सोपं होणार आहे. गाड्यांची आता चांगली निगा राखली जाणार आहे कारण प्रचंड असे खड्डे जे आहेत ते या रोडवर होते आणि हा रोड चकाचक झालेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्ह फॉलो करा. धन्यवाद.